आता मूळव्याधी का होते? दिवसभर बराच वेळ बसावं लागणे, कार्यालयात काम करताना संगणकात कार्य करणारे लोक तर तटस्थपणे संगणकाकडे पाहतात बसलेले असतात, त्याच्यावर भान नसतं, कायम एका ठिकाणी बसलेले असतात, शरीराची सुद्धा हालचाल करत नाही. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव कमी वयात होण्याची शक्यता असते. या रोगाचं खरं कारण जर समजून घ्यायचं झालं तर एक सांगतो, फुफ्फुसाच्या अकार्यक्षमतेमुळे रक्तात भटकणारा जो अतिरिक्त कार्बन धूळ आहे, या कार्बन धुळीचा प्रादुर्भाव या रक्तवाहिन्याच्या म्हणजे केशवाहिन्यातून गुदद्वाराच्या क्षेत्रात पोहोचतो. या ठिकाणी एक कार्बन धुळीची अणू परिसरात अडकून राहतात. ग्रंथी कोशांना ते लिंपित होतात, निष्क्रिय करून अधिक कठोर होतात. हा भाग कडक होतो, लवचिकता ह्याच्यामधली नाहीशी होते आणि मग मलाशयाच्या या शेवटच्या भागात ग्रंथी कोशाची हालचाल कमी होते. हा मल बाहेर फेकताना जेवढ्या प्रमाणामध्ये गुदद्वार प्रसरण पाहून उघडलं पाहिजे तेवढ्या प्रमाणात ते उघडत नाही किंवा उघडण्यास त्रास होतो. मग हा शौच या भागाला घासून बाहेर निघतो आणि त्यावेळेस मग या भागाला इजा होते. बालाघाट चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करावे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्रीमत् सद्गुरुचरणारविंदाभ्या नमः. श्रीमत् कुलदेवतायै नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. देह संवर्धन आणि विज्ञान या श्रृंखलेच्या 6व्या प्रकरणातील म्हणजे असाध्य रोगावरील 8व्या मूळव्याध या रोगाविषयी थोडक्यामध्ये माहिती आणि त्याची ओळख करून घेऊया. मुळात हा रोग मोठ्या आतड्याच्या शेवटचा मल विसर्जन करणाऱ्या अंतिम गुदद्वार या भागावर होतो. या रोगाविषयी येथे सांगण्याचं कारण म्हणजे हा रोग बहुतांश 20 ते 50 या वयोगटातील व्यक्तींना होतो, परंतु बहुतेक लोक या रोगाला लपवून ठेवतात आणि त्याचा प्रादुर्भाव असह्य होतो तेव्हा त्यावर कोणता उपाय करता येईल याचा शोध घेऊ लागतात. या रोगावर ॲलोपॅथिक आरोग्य संस्थेत केवळ सर्जरी म्हणजे शस्त्रक्रिया करण्याव्यतिरिक्त अन्य कोणताही औषधी उपचार प्रभावीपणे याचं निवारण करू शकत नाही. म्हणून हा रोग ज्याला झाल्याची प्राथमिक लक्षणे दिसू लागतात तेव्हा जर त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितलेल्या उपायाचा अवलंब केला, नियमितपणे जीवनशैली अंगीकारली तर त्यांना या रोगापासून खात्रीने मुक्ती होऊ शकते. म्हणून या भागाची सुरुवात मोठे आतडे आहे, पचन संस्थेचा शेवटचा भाग आहे. अर्थात हे मोठे आतडे जे लहान आतड्यानंतर सेकम स्थानापासून सुरू होते आणि गुदद्वार हे त्याचे शेवटच्या टोकाचे नाव आहे. मोठ्या आतड्याचं मुख्य कार्य म्हणाल तर उरलेल्या मलातील पाणी आणि मलात उत्पन्न झालेल्या इलेक्ट्रोलाइट्सला शोषून घेण्याचं काम मोठ्या आतड्याच्या ग्रंथी कोश करतात. तसेच जीवनसत्व या ठिकाणी तयार होतात आणि ती सुद्धा या ग्रंथी कोशाद्वारे रक्तामध्ये शोषली जातात. कारण पचनक्रियेच्या प्रक्रियेतून उरलेल्या या टाकाऊ पदार्थापासून विष्ठा मल शरीराबाहेर काढण्यासाठी मलाशयाच्या थैलीमध्ये साठवली जाते. त्या आतड्याचे 3 मुख्य भाग आहेत. याची थोडक्यात माहिती जर घ्यायची झाली तरी मोठ्या आतड्याची सरासरी अंदाजित लांबी 1.5 मीटर असते. मोठ्या आतड्याचा व्यास हा लहान आतड्याच्या नलिकेपेक्षा थोडा मोठा असतो. याचे विभाजन 3 भागात होतं. एक म्हणजे चेकम जो लहान आतड्याच्या शेवटी आणि मोठ्या आतड्याच्या सुरुवातीला त्याचं जिथं जंक्शन असतं त्या ठिकाणी त्या भागाला हे चेकम नाव आहे. आणि कोलन नावाचा जो भाग आहे हा मोठ्या आतड्याचा सर्वात लांब भाग असतो आणि त्याचा सुरुवातीचा भाग चढत्या दिशेने असतो, नंतर आडव्या दिशेने पूर्ण असतो आणि उतरत्या आणि सिग्मॉइड कोलन मध्ये विभागलेला असतो. अशा 4 विभागांमध्ये असतो. त्याच्यानंतर येतो तो गुदाशय, त्याला रेक्टम म्हणतात. कोलनच्या शेवटी असलेला हा जो भाग आहे हे साधारण सर्व विष्ठा त्या ठिकाणी साठवली जाते आणि मग ज्यावेळेस या साठवलेल्या विष्ठेचा दाब मनुष्याला
कळतो तेव्हा तो शौचाला जातो आणि मग या गुदद्वाराची म्हणजे अॅनल कॅनल थोडासा शेवटचा जो भाग असतो छोट्याशा भागाचा प्रवेशद्वार ओपन आणि बंद होत असतो आणि जेव्हा मनुष्य शौचाला जातो तेव्हा या गुदद्वाराचा भाग प्रसरण पावतो आणि ती मल विष्ठा शरीराबाहेर फेकली जाते. अर्थात ते मोठ्या आतड्याचं मुख्य कार्य पाहायचं झालं तर यामध्ये अन्न टाकाऊ पदार्थ आहे तो अर्ध कच्चा भाग असतो. यामध्ये बरंच पाणी असतं आणि इलेक्ट्रोलाइट सुद्धा या ठिकाणी तयार होतात. याचंही शोषण मोठ्या आतड्यातून केलं जातं. पचन न झालेल्या अन्न पदार्थामधून हे भाग परत शोषून रक्तामध्ये टाकले जातात आणि विष्ठा निर्मिती म्हणजे जे द्रवरूप अन्नरस आहे जलविद्राव्य घटक शोषून घेतल्यानंतर उर्वरित पदार्थांमधून मल स्वरूपाने घट्ट विष्ठा तयार होते. तसेच या भागात काही जीवनावश्यक शरीरावश्यक काही जीवनसत्व जर अन्नरसामध्ये आढळले तर तोही भाग ग्रंथी शोषून घेतात. मग हा जो टाकाऊ पदार्थ आहे टाकण्यासाठी अपान क्रियेने अन्नरस आहे विष्ठा स्वरूप होऊन शेवटच्या दुधाशयामध्ये किंवा मलाशयामध्ये साठवला जातो. मग या अपान क्रियेच्या माध्यमाने गॅस म्हणजे वायू उत्पन्न होतो. वायूच्या दबावाने मग सर्जन करण्यासाठी मदत होते. आता या रोगाची काही प्राथमिक लक्षणं किंवा विशेष लक्षणं जर पाहायची झाली तर शौचाला गेल्यानंतर किमान अर्धा तास गुदद्वाराची भयंकर आग होते जळजळ होते. कधी कधी शौचातून रक्त सुद्धा पडत असल्याचे आढळून येते आणि गुदद्वाराच्या आतील अंगाने ग्रंथिकोशानं एक आवरण असतं कोटिंग असते त्या कोटिंगला छेद जातात जखमा होतात चिरा पडतात आणि त्यामुळं कधी कधी या ग्रंथिकोशाचे अतिरिक्त कोंब सुद्धा वाढल्याचे डॉक्टरांना दिसून येतात. आता मूळव्याधी का होते याचं सर्वसाधारण कारण जे सांगितले जातात ते बरेच आहेत. मूळव्याधीचं स्थान मूलाधार चक्रस्थानी पचन संस्थेच्या अंतिम टोकाला असलेल्या या गुदद्वार नामक मल बाहेर फेकण्याच्या द्वाराच्या एक छोट्याशा भागावर होत असतो. ज्यांना आपण सेवन करतो त्यातला आवश्यक जो रस आहे किंवा जलविद्राव्य जे घटक आहेत ते शोषून घेतल्यानंतर पाण्यामध्ये न विरघळलेल्या घटकाचा हा लगदा शेवटी या मलाशयामध्ये शरीराबाहेर फेकण्यासाठी जमा केला जातो. मग हा मल मनुष्य शौचाला जातो तेव्हा तो बाहेर फेकला जातो. परंतु या मल बाहेर फेकणाऱ्या द्वाराच्या या भागावर ही व्याधी जडण्याची कारण सांगायची झाली याची प्रमुख कारण म्हणाल तर आतड्या संबंधी ज्या रक्तवाहिन्यावर सतत दाब येणे. मोठ्या आतड्याच्या किंवा दुधाशयाच्या मलाशयाच्या रक्तवाहिन्या आहेत आणि गुदद्वाराच्या आसपासच्या ज्या रक्तवाहिन्या केशवाहिन्या यांच्यावर मल क्रियेला बाहेर फेकताना जोर लावल्याने ताप येतो. अर्थात जोर लावावा लागणं हा सुद्धा एक रोगच आहे. त्याला बद्धकोष्ठता म्हणतात. जोर लावल्यामुळं हा जो मल गुदद्वाराच्या भागाला घासून बाहेर पडतो त्यामुळं त्या भागावर चिरा भेगा पडतात किंवा जखमा होतात. बऱ्याच वेळेस जुनाट खोकला लागला असेल तरी या भागाला खूप त्रास होतो कारण खोकल्याचा आणि या भागाचा खूप संलग्नता असते. खोकताना या भागाला खूप तीव्र हालचाल होत असते आणि ती तीव्र हालचालीमुळं बऱ्याच वेळेस ह्या भागातला जखमा होतात. शौचास जोर लावणे आणि महिलांना गर्भधारणा होताना सुद्धा या भागावर जरा वजन येतं आणि त्यामुळे सुद्धा हा रोग होण्याची शक्यता असते. शारीरिक वजन वाढल्यामुळे सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो कारण वजन वाढतं आणि या ग्रंथिकोशावर पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या दबल्या जातात आणि त्यामुळं त्या भागाला रक्त पुरवठा कमी होतो. अर्थात या व्यतिरिक्त दिवसभर बराच वेळ बसावं लागणे कामानिमित्त म्हणा कार्यालयात काम करताना म्हणा किंवा आता नवीन आलेल्या संगणकात कार्य करणारे लोक तर तटस्थपणे संगणकाकडे भानपणे पाहतात. खुर्चीवर बसलेले असतात त्याच्यावर भान नसतं कायम एका ठिकाणी बसलेले असतात. आपल्या शरीराची जरा सुद्धा हालचाल करत नाही त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव अल्प वयात म्हणजे कमी वयात होण्याची शक्यता असते. अर्थात वैद्यकीय क्षेत्रात बोलले जाणारे हे कारण तर आहेतच पण या रोगाचं खरं कारण जर समजून घ्यायचं झालं तर मी एक सांगतो. फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेमुळे रक्तात भटकणारा जो अतिरिक्त कार्बन धूळ आहे या कार्बन धुळीचा प्रादुर्भाव या रक्तवाहिन्याच्या म्हणजे केशवाहिन्यातून गुदद्वाराच्या क्षेत्रात पोहोचतो आणि या ठिकाणी हे कार्बन धुळीचे जे अणू आहेत त्या गुदद्वाराच्या परिसरात अडकून राहतात आणि इथल्या ग्रंथिकोशांना ते लिंपित होतात आणि मग या ग्रंथिकोशांना ते मंद आळशी निष्क्रिय करून अधिक कठोर होतात. हा भाग कडक होतो. लवचिकता ह्याच्यामधली नाहीशी होते आणि मग मलाशयाच्या या शेवटच्या भागात ग्रंथिकोशाची हालचाल कमी होते.
जेवढी व्हायला पाहिजे, म्हणजे हा मल बाहेर फेकताना जेवढ्या प्रमाणामध्ये गुदद्वार प्रसरण पाहून ओपन म्हणजे उघडलं पाहिजे तेवढ्या प्रमाणात ते उघडत नाही किंवा उघडण्यास त्रास होतो. मग हा शौच या भागाला घासून बाहेर निघतो आणि त्यावेळेस मग या भागाला इजा होते. मलाशयात साचलेल्या मलातील पाणी शोषून घेतल्यामुळे हा मल आणि जास्त वेळ साचून राहिल्यामुळे अधिकाधिक घट्ट होऊन जातो. शौचास बसल्यावर मोठ्या आतड्यातील अपान क्रियेच्या वायुरूप दाबाने किंवा जास्त जोर लावल्याने गुदद्वाराच्या आतील बाजूच्या रक्तवाहिन्या फुगतात आणि या दाबामुळे हा मूळव्याध प्रभावी होतो. आपला आविष्कार या ठिकाणी प्रदर्शित करू लागतो. हा मल जोर लावून बाहेर ढकलला जातो तेव्हा हा मल गुदद्वारातून जाताना मलाशयाच्या आतील ग्रंथी कोशिकाच्या भिंतींना घासत जातो आणि त्यामुळे काही वेळा आतील भिंतीवर जखमा होतात. ही जखम भरून काढण्यासाठी शरीर त्वरित नव्या ग्रंथी बनवते, परंतु शौचक्रियेमुळे या भागात झालेल्या जखमा भरून निघतात, परंतु सततच्या शौचक्रियेमुळे कधी कधी त्या भरून निघत नाहीत. याच कारणाने मलाशयाचा भाग आतून कडक अवरुद्ध होतो आणि त्यामुळे इथे बद्धकोष्ठता किंवा फिस्टुलाची प्राथमिक समस्या देखील उद्भवते. अर्थात रक्तातील कार्बन धुळीकणामुळे आधार चक्रातील गुदद्वाराच्या ग्रंथी निस्तेज आणि कडक होतात. शौच करताना ताण पडल्यामुळे गुदद्वाराच्या आतील भाग लवचिक न राहिल्यामुळे आतून मऊ त्वचेला तडे जाऊन ती फाटते, भेगा पडतात, जखमा होऊन रक्तस्राव सुद्धा होतो. या ठिकाणी अशी घटना वारंवार घडल्यामुळे तिथे अतिरिक्त ग्रंथकोशाची वाढ होऊन मूळ व्याधीचा रोग झाल्याची लक्षणे दिसू लागतात. अर्थात शौचक्रिया, मल बाहेर फेकणे या क्रिया तर दैनंदिन स्वरूपामध्ये रोजच्या रोज करणं भाग पडतं. या गुदद्वाराच्या भागावर जर अशा जखमा झाल्या तर या जखमाचा प्रादुर्भाव असह्य आणि वेदनादायक होतो. विशेषतः जर तिखट खाल्लं तर मग ती आग आणि जळजळ एवढी भयंकर असते आणि त्याची पेन सुद्धा, वेदना सुद्धा एवढी तीव्र असते की माणसाला स्वस्थता मिळत नाही. दैनंदिन जीवनात मनुष्य जास्तीत जास्त वेळ बसून आपलं काम करण्यामध्ये मग्न होत असल्यामुळे या गुदद्वाराच्या दिशेने प्रवाहित रक्तवाहिन्यावर ताप पडतो आणि या भागाला पुरेसा रक्त पुरवठा मिळत नाही. तेव्हा या रोगाचा प्रादुर्भाव अल्पवयामध्ये किंवा कमी वयामध्ये सुद्धा उद्भवतो. अर्थात माझ्या या विवरणावरून प्रेक्षकांना हे कळलेच असेल की या रोगाला सुद्धा हा रक्तात अतिरिक्त या अनावश्यक भटकणारा कार्बन, धूळ म्हणजे कोळसा, रजकण एकच कारण खऱ्या अर्थानं कारणीभूत आहे. पण बाकीच्या अन्य कारणे त्याला पूरक होतात, त्यामुळे रोगाची शीघ्रता थोडीशी वाढते. आहारावरही तेवढंच नियंत्रण ठेवावं लागतं. तेव्हा या रोगाच्या निवारणासाठी काय उपाय करावे लागतात हे जर पाहायचं झालं तर ॲलोपॅथिक डॉक्टर या अतिरिक्त वाढलेल्या कोंबावर किंवा त्या म्हणजे सांघिक अनावश्यक ग्रंथी कोशाच्या भागावर शस्त्रक्रियेद्वारे सर्जरी करून कापून काढतात. तेव्हा या रोगाचे निवारण होते, परंतु हा रोग पुन्हा 5 किंवा 10 वर्षांनी संभवण्याची शक्यता उद्भवते. कारण अशी शस्त्रक्रिया करून कापून काढलेल्या ठिकाणी नवीन पेशी तयार होतात आणि या पेशी तयार होताना जर प्राकृतिक दृष्ट्या इथं नियंत्रण राहिलं नाही तर मग अनावश्यक अतिरिक्त ग्रंथीकोशाची पण वाढ होते आणि मग या अतिरिक्त पेशी वाढल्यामुळे हा मूळव्याधीचा प्रकार सुद्धा एक सौम्य कॅन्सरचाच असतो, परंतु त्याचा प्रादुर्भाव शरीराच्या अन्य भागात होत नसल्यामुळे त्याला कॅन्सर मानलं जात नाही. हा स्थानिक रोग मानला जातो. तरीही हा कॅन्सरचा सौम्य प्रकार आहे. अर्थात शस्त्रक्रियेशिवाय या रोगाचे निवारण करणारे अनेक आयुर्वेदिक उपचार, औषधी उपचार प्रकार या ठिकाणी रूढ आहेत किंवा प्रसिद्धीस येतात, पण त्यांचा सर्वांचा उपाय किंवा उपचार सर्वावर सारख्या प्रमाणात झाल्याचं आढळत नाही. बऱ्याच वेळा औषध घेऊन सुद्धा याच्यावर काय परिणाम काही जणांना आढळतो, काही जणांना आढळत नाही. पण आयुर्वेदिक वैद्य या रोगावर औषधी वनस्पतीचा प्रभावी वापर करतात आणि रोगग्रस्त व्यक्तीने जरा आयुर्वेदिक पर्याय सुद्धा तपासून पाहावे, कारण शस्त्रक्रिया करणं हा अंतिम उपाय आहे. कारण शस्त्रक्रियेमुळं नंतर पुन्हा ग्रंथीकोशाची वाढ होऊन आणखीन पुन्हा 5-6 वर्षांनी हा रोग बळावण्याची शक्यता असते. जर कोणी या रोगाने खरोखर ग्रस्त असेल तर एक अहमदनगरला एक व्यक्ती आहे, तो व्यक्ती या रोगावर सोपं औषध आणि उपचार करतो. त्या औषधात ऑनलाईन घरपोच करतो. त्याच्याशी संपर्क साधून आपल्याला मागून घेता येतील. कुणाला जर आवश्यकता वाटत असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात. मी त्यांना त्यांचं नाव आणि त्यांचा नंबर पाहिजे तर देईन. परंतु हा रोग होऊ नये म्हणून जर आधीच काळजी घेतली तर ते सगळ्यात जास्त उचित ठरतं. तर आता काळजी कशी घ्यायची म्हणाल तर मुख्यतः हा रोग रक्तात भटकणाऱ्या अतिरिक्त कार्बन
धुळीच्या प्रभावाने घडत असल्यामुळे कार्बन धुळीच्या रक्तातील प्रमाणाला कमी करणं हे क्रमप्राप्त ठरतं आणि अनिवार्य सुद्धा ठरतं, कारण तोच एक उपाय या ठिकाणी उचित आहे. रक्तातलं कार्बन प्रमाण जर नियंत्रणात राहिलं, कमी प्रमाणात राहिलं, तर या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. आणि त्यासाठी त्या फुफ्फुसाच्या अलवेली ग्रंथी कोशिकांना सक्रिय ठेवावे लागते आणि अर्थातच त्यासाठी नित्यनेमाने नियमित मनाच्या उपस्थितीत दीर्घ प्राणायाम करणं अनिवार्य ठरते. श्वासोश्वासाने काय जे काय काम होतं ते 30 ते 40-50% होतं, पण त्याच्यापेक्षा जास्त इफिशियन्सी म्हणजे सक्रियपणा, सक्षमता फुफ्फुसाला अचेतन स्थितीमध्ये मनो अनावधानात घेतलेल्या श्वासोश्वासाने हे काम 100% पूर्ण करता येते. त्यामुळं आपल्याला हा रोग किंवा कोणतेही असाध्य रोग होऊ नये असं वाटत असेल तर हा एकच उपाय आहे, तो म्हणजे प्राणायाम करणे. कारण या सर्वाचं कारण एकच आहे, हा रक्तात भटकणारा कार्बन कसा तयार होतो, का तयार होतो, कधी तयार होतो, त्याचं सर्व विवरण पाहायचं असेल तर प्रेक्षकांनी माझे हे सर्व मागचे प्राणायाम प्रकरणातील किंवा अन्नोत्पत्ती प्रकरणातील, आपल्या अंतर्गत संस्था कशा चालतात ते ह्या प्रकरणातील सर्व व्हिडिओना अगदी बारकाईनं आणि गंभीरपणानं पाहावं, म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला निसंशयपणे समजतील आणि या प्राणायामाची गरज समजेल. कारण प्राणायामाची गरज आपल्याला कळणं फार महत्वाचं आहे, कारण गरज कळली तरच मनुष्य ती क्रिया करण्यास प्रेरित होतो आणि प्रायोरिटी म्हणजे प्राथमिकता देऊन ही क्रिया करायला लागतात. अर्थात विशेष म्हणजे या रोगाचे स्थान मूलाधार चक्रस्थानी असल्यामुळे या स्थानाच्या सर्व शारीरिक स्नायू ग्रंथी कोशिकांना जास्तीत जास्त सक्रिय ठेवण्यासाठी येथील रक्तप्रवाह सुरळीत ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी प्राणायाम करताना कुंभकाच्या वेळी मूलबंध क्रिया लक्ष देऊन करावी. त्रिविध बंध प्रक्रियेचा आपण एक व्हिडिओ पाहिलेला आहे, त्याची या ठिकाणी स्क्रीनवर थंबनेल दिसेल आपल्याला. तो भाग जर आपण पाहिला तर आपल्याला या त्रिविध बंधातलं जे मूळबंध आसन आहे, हे मूळबंध आसन करताना या कुंभकाच्या वेळी मूळबंधाची क्रिया जाणीवपूर्वक करावी. कारण मूळबंधाच्या क्रियेने काय होतं, तुम्ही त्या गुदद्वाराच्या मुखाला अंकुचन आणि प्रसरण करण्याचा एक व्यायाम आहे, तो करता आणि तो जर केला तर इथल्या ग्रंथी सक्रिय राहतात आणि लवचिक राहतात. आणि त्यामुळं या लवचिक राहिल्या तर मात्र आवश्यकतेनुसार या गुदद्वाराचं प्रसरण होतं, बाहेर फेक आणि त्यानुसार मलाचं त्यांना घर्षण होत नाही आणि त्यामुळे जखमा सुद्धा होत नाही. आणि विशेष म्हणजे गुदद्वाराच्या विसर्जनावर सुद्धा नियंत्रण आणि त्याच्यावर सत्ता राहते. गुदद्वाराच्या भागात हा रक्ताभिसरण सुलभ ठेवण्यासाठी तो भाग लवचिक राहणं फार गरजेचं असतं. विशेष म्हणजे ही समस्या फक्त मनुष्य प्राण्यालाच का उद्भवते, याचं कारण म्हणजे बसण्याची जी अवस्था आहे तर माणसाची अशी आहे, गुदद्वाराच्या या भागावरच भार देऊन तो बसतो, पण इतर कोणतेही प्राणी अशा स्थितीमध्ये बसत नाहीत. शक्यतो पोटावर बसतात, पाय मोडून बसतात, पायावर बसतात, पण असं गुदद्वाराच्या भागावर वजन येईल अशा स्थितीमध्ये कोणतेही प्राणी बसत नाही. फक्त माकड, वानर या जमातीचेच प्राणी जे माणसाचे पूर्वज आहेत असं म्हटलं जातं. म्हणून तो गुण आपण घेऊन आपण मात्र त्यांच्यापेक्षाही जास्त बसून राहतो. माकड तर उड्या मारतात, त्यामुळे ते फारसं बसत नाहीत जास्त, पण तेही असे बसून राहतात. त्यामुळं या माणसाच्या बसण्याच्या क्रियेनुसार आणि विशेष म्हणजे आपण या मूळबंध क्रियेवर लक्ष देत नाही आणि मूळबंध क्रियेची आकुंचन प्रसरण आपण गुदद्वाराचं करत नाही जाणीवपूर्वक. या भागाला रक्तपुरवठा, रक्ताभिसरण, लवचिकता याचा अभावामुळे रोगाचा प्रादुर्भाव शीघ्र बळावतो. विशेष म्हणजे आहार सेवनाचे पथ्य पालन अत्यावश्यक आहे. तेलकट, मसालेदार, निंद्य, निषिद्ध, अभक्ष्य भक्षण या अन्नाचं सेवन टाळलेलं सगळ्यात चांगलं. विशेष म्हणजे माणसाने तिखट कमी खावं. तिखट खाण्याची पण होड लागलेली असते, स्पर्धा लागलेली असते आणि विशेष म्हणजे आमच्या घरी खूप तिखट खातात असंही बोललं जातं. अरे तिखट खाणं एक विशेषतेचं लक्षण असल्यासारखं, गौरवास्पद असल्यासारखं बोललं जातं. हा जो गुदद्वाराचा भाग जर नीट सांभाळायचा असेल तर मात्र तो आपल्याला सांभाळावा लागेल. हा गुदद्वाराच्या भागावर आपल्याला या ठिकाणी चित्रामध्ये दिसत आहे, तो भाग आपल्याला सांभाळावाच लागेल आणि त्यासाठी तिखट जास्त खाऊ नये, मसालेदार अन्न खाऊ नये, तेलकट किंवा काही निंद्य, निषिद्ध, चतुर्थ श्रेणीचं अन्न कधीही खाऊ नये. ते अनिवार्य बंधनकारक आहे. आहाराच्या पथ्यामुळं मूलबंध क्रियेसहित प्रामाणिक दीर्घ अधिकाधिक प्राणायाम केल्याने आणि शुद्ध सात्विक आहार नियंत्रित ठेवल्यामुळे
या रोगाचा प्रादुर्भाव आणि वेदना दोन्ही टळू शकतात. हा मूळव्याध केवळ मनुष्यात आढळून येतो हे तर आपण पाहिलेलंच आहे. हा रोग होऊ नये म्हणून किंवा झालेल्या रोगाचे निवारण करण्यासाठी मूळबंद क्रियेसह जास्तीत जास्त प्राणायाम करावा, एवढं मी आपल्याला स्पष्टीकरण करून या भागाचं मी निरूपण या ठिकाणी समाप्त करतो. धन्यवाद.